पालकमंत्रीपदावरनं रायगडमध्ये सध्या राजकीय शिमगा दिसतोय। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला न मिळाल्यानं जिल्ह्यातले शिवसैनिक आता संतापलेत। मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक, महाडमधले शिवसैनिक पदाधिकारी यांनी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक रोखून धरली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तब्बल 2 तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले। 5 वर्ष आम्ही संघर्ष पालकमंत्रीसाठी करतोय। तटकरेंनी त्याच्या जी नियती असते आणि त्याची जी परंपरा आहे का पाठीत खंजर खुपसण्याची, ज्या पद्धतीने त्यांनी अंतुले साहेबांच्या खुपसल्या, ज्या पद्धतीने त्यांनी इतर लोकांच्या खुपसल्या, शेठनी त्याला आता इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी इतकी जीवापाड मदत केली आणि परत त्यांनी शेठच्या पाठीत खंजर खुपसला। म्हणून त्या तटकरेला महाडमधून आम्ही हद्दपार करणार, त्याला महाडमध्ये आम्ही कोणत्याही तऱ्हेची एंट्री ठेवणार नाही। शिवसेना पक्षाला पालकमंत्री देण्याचा ठरवलं असून आज आम्ही जो मागील लोकसभेमध्ये जो तटकरे साहेबांना आम्ही जो मतदान केला, तो आमदार भरत गोगावलेंच्या विश्वासाने आणि आम्ही सर्व शिवसैनिकांच्या विश्वासाने त्यांना मतदान केला आणि जे आज तटकरे साहेबांनी आमच्या आमदार साहेबांच्या आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जो पाठीत खंजीर गोपसण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि यापुढे आम्हाला ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री हवा आहे, हे आम्ही सर्व शिवसैनिकांची ही आशा आणि ही आम्ही व्यक्त करतोय। कारण की ह्यापुढे आमच्या भरत गोगावलेच पालकमंत्री व्हायला पाहिजे, ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। रायगडमध्ये पालकमंत्री पदावरनं मोठा राडा होत असल्याचं दिसतंय। अनिकेत तटकरे यांनी यावेळेला रायगडच्या शिवसैनिकांना एक सल्ला दिलाय। महामार्ग रोखून धरण्यापेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच विचारणा करा, असं अनिकेत तटकरेंचं म्हणणं आहे। भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून रायगडमधल्या शिवसैनिकांनी काल रात्री मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको केला। सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता प्रतिक्रिया आलेली आहे। खास करून तटकरे कुटुंबाकडनं ही पहिली प्रतिक्रिया अनिकेत तटकरे यांनी दिलेली आहे। महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो होतो। आज महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या सुद्धा आपण पाहत असाल तर महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। तसंच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही निवडणूक लढवत असताना महायुती म्हणून आम्ही लढवली आणि 100% यश आम्हाला त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील जनतेने आम्हाला दिलं। त्यामुळे कोणाला पालकमंत्री पद मिळावं किंबहुना आम्ही राष्ट्रवादी म्हणून कधीच त्या बाबतीत आग्रही नव्हतो। मात्र राजकीय काय अपरिता असेल त्यामुळे या ठिकाणी दिलं गेलं असेल। आता शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्यांचा राग व्यक्त करणं किंवा रोष व्यक्त करणं हे स्वाभाविकच आहे, पण तो रस्त्यावर करण्यापेक्षा कोकणवासियांना त्रास देण्यापेक्षा त्यांनी त्यांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे असेल तर ते त्यांच्याकडे जर विचारणा केली असेल तर अधिक संयुक्त राहिलं असतं। मला वाटतं शिवसेनेमध्ये एकमेव भरत गोगावले साहेबच आहेत आणि ते सुद्धा सिनियर आहेत, 4 टर्म आमदार आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा मागणी त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविकच होतं। पण त्यांच्या मंत्र्यांमध्ये एकमेव भरत शेठ आहेत की ज्यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही, त्याचं एखाद्या दुःख अधिकचं त्यांना असावं असं मला त्या ठिकाणी वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।